राग रुसवा आणि प्रेमाचं फुलबूम. पार्थ विरोधात काव्याची धमाकेदार एंट्री. नमस्कार प्रेक्षकांनो. पार्थ अनिशाचा सतत येणारा फोन नाखुशीने उचलतो आणि अनिशा, जी खरं तर खारुताईची वकिली करण्यासाठी फोन करत होती, थेट रागावून म्हणते, "जीजू, एवढं रागवणं, एवढं रुसणं हे सगळं काही बरं नाहीये. तुमच्या अशा रागामुळे आमच्या मांजरीचं, काव्याचं अभ्यासात लक्ष लागत नाहीये." मग ती अजून भावनिक होते. "तिचं अभ्यासात लक्ष नाही, आमच्याकडे एक्झाम आले आहेत. जो अबोला धरला आहे ना, तो तुम्ही सोडून द्या ना." पार्थ हसून विचारतो, "अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीची वकिली करण्यासाठी मला फोन केला आहे?" अनिशा भावनिकतेने रडते. "तुम्ही कधीही एवढा राग धरला नाही, एवढा रुसवला नाही. पण आता काय झालं जीजू? तुम्ही नका असं करू." पार्थला थोडा वाईट वाटतं. आणि इकडे काव्या उदास होऊन अभ्यास करत असते, पण पुस्तक उलटं धरलेलं. पार्थ लगेच टोमणा मारतो. "कलेक्टरीन बाई, उलटं पुस्तक धरून अभ्यास करणार आहात का?" काव्या लगेच सरळ करते, "जर तुम्ही राग सोडणार नाही तर मी उलटं न धरू काय करू? मला हे सहन होत नाहीये." पार्थ प्रेमाने म्हणतो, "द्यायचा राग सोडून एवढं कशाला हे करायचं?" काव्याचं उत्तर भावनिक, "ते मला जमत नाहीये. एखाद्या व्यक्तीवर जीव लावला तर हेच होतं ना." पार्थ म्हणतो, "माझ्या मैत्रिणीला रुसलेली, रागवलेली, अभ्यासात लक्ष न घालणारी मला आवडणार नाही." काव्या लगेच म्हणते, "तुमची मैत्रीण आहेच वेडी." पार्थ चिडतो, "एक मिनिट, माझ्या मैत्रिणीला असं काही बोलायचं नाही." काव्या म्हणते, "मी तुम्हाला सॉरी म्हणत होते, एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करत होते, पण तुम्हाला काही फरक पडला नाही." पार्थ अनिशाचा फोन आठवत सांगतो, "अनिशा म्हणत होती इकडे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देत नाही म्हणून." काव्याला राग येतो. "अच्छा, म्हणजे तुम्ही फोन येतो म्हणून बोलायला आलात ना? अजिबात नाही, आता बोलणारच नाही." भांडायला सुरुवात. पण पार्थ हसतो, गॉगल लावतो तिच्या डोळ्यांवर. दोघे बघतात एकमेकांकडे आणि "लग्नानंतर होईलच प्रेम"चं टायटल सॉन्ग वाजू लागते. काव्याला वाटतं पार्थने अखेर तिचा राग सोडला. पुढे काय होणार बघा हां. पार्थ खरंच काव्याचा राग विसरेल की अजून रुसवे फुगवे सुरू राहतील? तुमचं मत काय आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.